Welcome again in my channel, that is More English, and I'm with you to discuss the aspects of novel today in this video. As we have seen the history, very short history of novel in last time's part. So this is the second part on video I'm making today for you. Before going into the deep subject matter, I'll again request you to subscribe my channel, and you would get the notification very quickly when I'm going to make the video. One thing. Second thing, you just share the videos if you like to the others who are the needy so far the 12th standard is concerned. Okay, I have given you a slight picture of the travel of, we can say, novel. So I have reached on page number 175 of our text. So I'm today just with you to discuss the topic, that is elements of novel. But before that, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की थोडंसं मराठीचा वापर मी याच्यामध्ये आणखी करणार आहे. मला माहिती आहे की चॅनल मोर इंग्लिश आहे, बट स्टील थोडासा नियम बाजूला ठेवून फॉर द सेक ऑफ द स्टुडंट्स. ओके, कादंबरी हा प्रकार मी माझ्या जो कलेक्शनमध्ये काही तुम्हाला दाखवायसाठी काही कादंबऱ्या मी आणलेल्या आहेत, आणि ह्या मी कम्पॅरेटिव्हली थोडंसं मला ह्याचा स्टडी तुमच्यासमोर मांडायचा आहे. तर ही R.K. नारायण यांची द गाईड आहे माझ्याकडे. अच्युत गोडबोले ज्याने आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक लेसन लिहिलं आहे, जे IITians आहेत त्यांची किमियागार नावाची कादंबरी माझ्याकडे माझ्या कलेक्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर मृत्युंजय, वर्ल्ड फेमस कादंबरी तुम्हाला माहिती असेल, शिवाजी सावंत लेखक आणि जे आपल्या जिल्ह्यातले आहेत. आणखी त्यांनी कर्णाच्या जीवनावरती लिहिलेली ही कादंबरी आहे. आनंद मठ अशी एक मी तुमच्यासाठी थोडंसं वेगळ्या काळातल्या मी कादंबऱ्या तुम्हाला दाखवायच्या आहेत मला ह्या, म्हणून मी घेतलेल्या आहेत. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं होतं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये राजमोहन्स वाईफ नावाची यांची इंग्लिशमधली कादंबरी आहे. त्याच्यानंतर पानिपत ही एक माइलस्टोन आपल्याला बघा. सो मेनी नॉवेल्स आर देअर, जशा की घराघरात ह्या कादंबऱ्या असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोसला ही आपल्याला ज्ञानपीठ विजेत्या लेखकाची कादंबरी आपल्याला बघायला मिळते. आय हॅव व्हेरी फाईन पीस ऑफ नॉवेल, दॅट इज आय एम मलाला, अँड वन मोर दॅट इज महानायक. मी हे का दाखवतोय तर तुम्हाला व्हिडिओ बघत असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल की मला एक इंग्लिशमधली नॉवेल घेऊन मला माझा जो टॉपिक आजचा आहे तो मला डिस्कस करायचा आहे. सो अ नॉवेल, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड novelle is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and larger than short stories. It is a well-structured yet short narrative, often satire or realistic in tone. It usually focuses on the incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. Some of the famous novellas in English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of Shrew by Henry James, Billy Budd by Herman Melville, A Death in Venice by Thomas Mann, Says the Day by Saul Bellow, Pearl बाय जॉन स्टेनबेक. तर ही काही उदाहरणं नॉवेल अशी आपल्याला बघायला मिळतात. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जायचं आहे, एलिमेंट्स ऑफ नॉवेल. तर ह्या ज्या मी तुम्हाला कादंबऱ्या दाखवल्या सगळ्यामध्ये हे एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळतात, आणि मी ह्याच्याशिवायची वेगळी एक कादंबरी आपल्यासमोर मी इथे घेणार आहे. आणि जस्ट ऑन द ब्लॅकबोर्ड, येस, एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला. This is our topic today. First, that is element. Element म्हणजे घटक. कादंबरीचे जे घटक आहेत ते आर 6 in number, 6 घटक आहेत. त्यातला पहिला मी तुम्हाला सांगतो थीम, ज्याला आपण विषय म्हणूया, विषय. त्याच्यानंतरचा दुसरा आहे प्लॉट, ज्याला आपण कथानक म्हणतोय.
त्याच्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे कॅरेक्टर, ज्याला आपण पात्र म्हणतोय. वेगवेगळी पात्र जी कादंबऱ्यांमधनं येत आहेत. त्यानंतरचा आहे तो म्हणजे सेटिंग, म्हणजे काय त्याचं बॅकग्राऊंड काय आहे तर त्याच्याबद्दलचा आहे. त्यानंतरचा कन्फ्लिक्ट, कन्फ्लिक्ट ज्याला आपण संघर्ष असं म्हणतोय. लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज लँग्वेज अँड स्टाईल. वन बाय वन आपण आता डिस्कस करायचे आहात थीम ऑफ द नॉव्हेल. आणि मला जॉर्ज ऑरवेल ह्या लेखकाची ॲनिमल फार्म बाय जॉर्ज ऑरवेल, तर ही कादंबरी घेऊन मला हे डिस्कस करायचं आहे. ओके, theme. What is meant by theme here in the text? It has been given here. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. थोडक्यात मध्यवर्ती कल्पना या थीम मध्ये सांगितलेली असते, म्हणजे विषय सांगितलेला असतो. इट इज फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और ट्रूथ विच द रायटर has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. एका विशिष्ट प्रकारच्या सेटिंगमध्ये पात्र कसं बिहेव करतात, काय प्रसंग घडतात, त्याचं जे कथन आहे ते सिरियली आपल्याला ह्या थीममध्ये लेखक मांडत असतो. नंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्लॉट. आय विल रीड हिअर. प्लॉट इज इसेन्शियल द स्टोरी ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेकअप द थीम. म्हणजे थोडक्यात ही स्टोरी असते आणि त्याच्यामध्ये इव्हेंट्स जे घडणारे असतात, कथानकापाठोपाठ एक असे प्रसंग जे घडत असतात तर ते त्याच्यामध्ये मांडलेले असतात. इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट आयदर इंटरनल ऑर एक्सटर्नल. म्हणजे एखाद्या पात्राच्या मनातला संघर्ष, एकतर मनातला इंटरनल किंवा मग त्याच्यावरती त्या कॅरेक्टर असतील किंवा एंटायटीज असतील एक्सटर्नल, म्हणजे जो संघर्ष चाललेला असतो तो तिथं दाखवलेला असतो. प्लॉट मे बी सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स. दोन प्रकारच्या प्लॉट्स असू शकतात आणि सिम्पल कॉम्प्लेक्स. सिम्पलमध्ये आपल्याला वन प्लॉट असते, कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला प्लॉटमध्ये सब प्लॉट मर्ज केलेले बघायला मिळते किंवा इंटरव्ह्यू केलेले बघायला मिळते. ओके, सो दिस इज अबाउट प्लॉट. सो प्लॉट कथानक, पाठोपाठ घडणाऱ्या घटनाच्या म्हणतो आपण. लाईकवाईज कॅरेक्टर हिअर पात्र महत्त्वाचा भाग आहे. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट as the course of events take place because of certain behavior of characters. म्हणजे काही पात्रांचं जे वर्तणूक असते त्याच्यामुळं काही घटना घडत असतात आणि त्यामुळं पात्र हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि पात्रही कशाशी रिलेटेड असतात तर प्लॉट कथानकाशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळतात. आता मी जे तुम्हाला कादंबऱ्या दाखवा, महानायक नावाची कादंबरी, म्हणजे सुभाषचंद्र बोस हे तिथलं मेन कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळते. किंवा कोसलामध्ये आपल्याला एक काय सॉरी ह्या मृत्युंजयमध्ये कर्ण आपल्याला बघायला मिळतं. किंवा आपल्याला अजून एक कादंबरीकडे बघायला मी तुम्हाला सांगितलं की ते आय मलाला, इथं मलाला नावाची पाकिस्तानातली जी मुलगी आहे जिने शांततेसाठी प्रयत्न केले, ती तिथली सेंट्रल कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. सो character is very important one. So depiction of character can range from a thumbnail sketch to deep, wordly, highly detailed verbal sketch. तर थोडक्यात कॅरेक्टर म्हणजे पात्रांचं जे चित्रण केलेलं असतं तर ते त्यांची लघुप्रतिमा कशा प्रकारचं त्यांचे वर्ड्स कसं डिटेल्ड स्केच जे असतं थोडक्यात आपल्याला ते कॅरेक्टरच्या माध्यमातून ते सगळं व्यक्त करायचं काम केलं जातं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन अ एव्हरी ॲस्पेक्ट. इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. म्हणजे आता महत्त्वाचं कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरवरती जर ती कादंबरी, जसं की महानायक मी तुम्हाला मराठीमध्ये म्हटलं, ययाती जसं मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो, तर संपूर्ण त्या पात्राचे आस्पेक्ट सगळे, पैलू सगळे उलगडून त्याच्यामध्ये दाखवलेले असतात. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. आणि त्या संपूर्ण नॉवेलमध्ये मग एका कॅरेक्टरच्या ॲक्शन्स, कृती ज्या असतात त्या सगळ्या रीडर फॉलो करत असतात. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. आणि अशा प्रकारचे ज्या कॅरेक्टर्स असतात ना कादंबरीमध्ये त्यांना प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे आपण हिरो किंवा नायक, मेन कॅरेक्टर या पद्धतीने. सो प्रोटॅगॉनिस्ट इज इन कन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अन एंटायटी or a force internal or external which is known as antagonist.
आणि प्रोटॅगॉनिस्ट जे असतात ना, मुख्य कॅरेक्टर ह्यांचा आणि अँटेगॉनिस्ट यांचा एकतर इंटरनल किंवा एक्सटर्नल अशा प्रकारचा संघर्ष बघायला मिळतो. जसे की आपल्याला एकच प्यालामधला सुधाकर असेल, त्याचा इंटरनल संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. तो तिथं राम गणेश गडकरींनी मराठीमध्ये सांगितलेला पाहायला मिळतो त्या नाटकामध्ये. ओके, हे झालं कॅरेक्टर्सबद्दल. नंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सेटिंग. सेटिंग, द बॅकग्राऊंड. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. जिथं ती कथा घडते त्याची ती बॅकग्राऊंड. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. इट इन्क्लुड्स प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट, वेदर अँड लाईफस्टाईल. अनेक पैलू ह्या सेटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ठिकाण असतं, तो कालखंड असतो, वेळ असते, ते वातावरण असतं, हवामान असतं किंवा ती जीवनशैली असते. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द two major elements that are affected due to setting. तर सेटिंगमुळं जे ज्या सेटिंगचा परिणाम ज्यांच्यावर झाला तो प्लॉट आणि कॅरेक्टर यांच्यावर चालला बघायला मिळतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कन्फ्लिक्ट. फिफ्थ वन, कन्फ्लिक्ट, संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. म्हणजे विरुद्ध जे शक्ती असतात त्यांच्यामधला जो संघर्ष आहे त्याला आपण कन्फ्लिक्ट म्हणूया इकडं. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. कथानकामध्ये पुरेशा प्रमाणात आपल्याला इंटरेस्ट म्हणजे रस निर्माण करणं, उत्कंठ निर्माण करण्याचं काम तिथे केलं जातं. लास्ट पॉईंट आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू ऑफ द novel, that is language or style. So language and the technique used by the author for the narration of the course of event is known as a style. ज्या प्रकारची भाषा त्या लेखकांनी वापरलेली असते. हिंदू नावाची कादंबरी याच भालचंद्र नेमाडेंची आहे. तिथली भाषा आपण जर बघितली तुम्ही, मला आठवते मी जेव्हा ती कादंबरी वाचली तेव्हा पहिल्या रिडिंगमध्ये मला काही फारसं कळलं नाही, मराठी असून सुद्धा. ती स्टाईल आहे त्या. तुम्ही जर झाडाझडतीसारखी मराठीमधली जर कादंबरी बघितली तर ते त्याच्यामध्ये खैरमोडी गुरुजींची जी काय परिस्थिती तिथं दाखवलेली आहे, ज्या पद्धतीचा संघर्ष तिथं दाखवला आहे, तर तो सुद्धा मला वाटतं की तिथली जी लँग्वेज आहे फार महत्त्वाचा आहे. ग्रामीण काही कादंबऱ्या आपल्याला बघायला मिळतात तर त्याच्यामध्ये तो टोन आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात असं म्हणजे ती शैली, भाषा शैली. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for the meeting his purpose. He may use linguistic devices to make the narrative effective. कथन इफेक्टिव्ह करण्यासाठी, परिणामकारक करण्यासाठी त्यात सांगितलेलं. तर काही भाषिक तंत्र लेखक वापरत असतो, काही वेळेला एक्सटेन्सिव्ह यूज व्होकॅब्युलरीचा करत असतो. त्याच्यामध्ये all the factors decide the texture of the narration and create an impact on the readers. म्हणजे वाचकांच्या मनावरती परिणाम करायचा म्हणून हा सगळा प्रकार केलेला बघायला मिळतो. मला हाच विषय मी आधी सांगितल्याप्रमाणे ॲनिमल फार्म ही जॉर्ज ऑरवेल यांची जी कादंबरी आहे यांच्या कादंबरीच्या मला डिस्कस करायचं आहे. तर इथं जे थीम जर आपण आपल्या सगळ्यांना माहिती की इट इज अ फेबल. जॉर्ज ऑरवेलची ही जी कादंबरी फेबल आहे आणि त्याची जी स्टोरी आपल्याला ही पहिले जी थीम आहे तर थीम कशी आहे, रिटेलिंग द स्टोरी ऑफ द इमर्जन्सी अँड डेव्हलपमेंट ऑफ सोव्हिएट कम्युनिझम in the form of animal fable. Animal Farm allegorizes the rise to power of the dictator Joseph Stalin. His novella creates its most powerful ironies in the moments in which Orwell depicts the corruption of animalists deals by those in power. म्हणजे ॲनिमल फार्ममध्ये जी थीम सांगितलेली आहे तर ती जोसेफ स्टॅलिन हा जो रशियातला डिक्टेटर आहे तर कशा पद्धतीने तिथं इमर्जन्सी आणावी लागते, कशा पद्धतीने हा डिक्टेटर काम करत असतो आणि सगळी जी तिथली जी पार्श्वभूमी आहे सगळी या स्टोरीला तर ती सगळी आपल्या रशियन पॉलिटिक्समध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर दुसरं ह्या ॲनिमल फार्ममध्ये प्लॉट जे सांगितलेले आहे तर ते प्लॉट खूप महत्त्वाचे. प्लॉट समरी ऑफ द ॲनिमल फार्म इज अ नॉवेल अबाउट अ ग्रुप ऑफ animals who take control of the farm they live on. ज्या फार्ममध्ये
खरं तर मला हा मुद्दा आधी घ्यायला पाहिजे कारण इथले ॲनिमल फार्ममधले सगळे जे कॅरेक्टर्स आहेत सगळे प्राणी आहेत. उपरोधी कसे घेतलेले आहेत ते म्हणजे एक प्राणी स्टॅलिनसाठी, एक प्राणी लेनिनसाठी, अशा पद्धतीची ती कादंबरी आहे. सो कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स आणि ॲनिमल त्यांचं जे फार्म आहे, ॲनिमलचं जे फार्म आहे तर तिथं जसं की एका ग्रुपने तो कंट्रोल सगळा फार्म केलेला आपल्याला बघायला मिळतो. द ॲनिमल्स गेट फीड अप ऑफ देअर मास्टर्स फार्मर्स जोन्स सो दे किक हिम आउट. त्याला ते ॲनिमल्सना ते सगळे त्यांचे मास्टर्स फार्मर्स सगळे त्यांना खाऊ घालत होते, त्या सगळ्यांना ते हाकलून लावतात. However, trouble brews as the pigs, Napoleon and Snowballs fight for the hearts and minds of the other animals on the farm. तर अशा प्रकारची ही जी म्हणजे हळूहळू जे खाऊ घालतो त्यांनाच बाजूला करणं आणि आपण पॉवरफुल होणं, अशा पद्धतीची ही जी काय प्लॉट आहे ती प्लॉट इथं आपल्याला बघायला मिळते. इथं या नॉवेलमध्ये आपल्याला कॅरेक्टर्सकडे आपण जाऊया. तर कॅरेक्टर्स जे आहेत ते इंट्रोड्यूसिंग मिस्टर जोन्स फार्म असा तो आहे आणि मेन कॅरेक्टर्स तिथले जे सगळे ॲनिमल्स आहेत, ओल्ड मेजर अँड ओल्ड वेल रिस्पेक्टेड बॉर पिग कॉल्स द ॲनिमल्स, अशा प्रकारे सगळे ॲनिमल्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. ही कॅन टेल द ॲनिमल्स दॅट दे शुड हॅव अॅन अपरायझिंग अगेन्स्ट मिस्टर जोसेफ. तर ते त्यातले ते कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. इन शॉर्ट ॲनिमल फॉर्ममध्ये आपल्याला थीम प्लॉट कॅरेक्टर्स डिस्कस केल्यानंतर सेटिंगकडे आपण जाऊया. सेटिंग ऑफ द ॲनिमल फार्म इज हिज सॅटारिकल dystopian novel. Animal Farm takes place on a farm in England during an undisclosed time. However, the time, location and events of the novel are satirical of Russia during a major period of Russian political upheaval from 1917 to 1945. तर हे तिथले बॅकग्राऊंड आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला कन्फ्लिक्ट जो आहे, संघर्ष, खूप महत्त्वाचा विषय इथला आहे तो या कादंबरीचा. सेंट्रल टू जॉर्ज ऑर्वेल्स ॲनिमल फार्म इज अ कन्फ्लिक्ट बिटवीन revolutionaries seizing power for the good of the people versus seizing power for their own enrichment. म्हणजे स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी पॉवर असणारे लोक आणि लोकांसाठी म्हणजे लोकशाहीसाठी झगडणारे लोक यांच्यामधला कन्फ्लिक्ट, संघर्ष आपल्याला या कादंबरीमध्ये बघायला मिळतो. फक्त कॅरेक्टर्स घेताना लेखकाला ॲनिमल्स घेतलं. द बुक एक्झामिन्स द क्वेश्चन ऑफ हाऊ मच पॉवर citizens can entrust to a leader who purports to make unilateral decisions of the citizens' benefit. ते पुस्तकाचं ओपनिंग कसं होतं वगैरे आपल्याला डिटेल बघा, इथं काय एवढं एका छोट्याशा व्हिडिओमध्ये हे शक्य नाही आहे. पण मी तुम्हाला इथला जो भाग आहे तो म्हणजे कन्फ्लिक्ट सांगितला. देन लँग्वेज अँड द स्टाईल. ॲनिमल फार्म इज अ सिम्पल अँड क्लिअर. द नॉवेलिस्ट लँग्वेज इज अ कॉन्क्रीट, factful and delivered in short sentences. Some characters make their language complex in order to devise like Squealer when he is explaining Napoleon's actions. So आपण प्रत्येक कादंबरीत जर ह्या पद्धतीने गेला तर तुम्हाला अभ्यास करणं तसं सोपं जाणार आहे. जसं मी ॲनिमल फार्मबद्दल बोललो असं ययातीबद्दल तुम्ही मराठीत करू शकता. द थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कन्फ्लिक्ट, लँग्वेज, स्टाईल किंवा खांडेकरांनी जे कॅरेक्टरायझेशन तिथे केलं आहे किंवा जो कन्फ्लिक्ट तुम्ही ययाती वाचल्यानंतर कन्फ्लिक्ट जो तिथं आपल्याला बघायला मिळतो तर तो खूप महत्त्वाचा. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा आणि तशा पद्धतीनं आपल्याला जर 12वीच्या या पेपरमध्ये प्रश्न आला की राईट ॲक्टिव्हिटी येऊ शकते, राईट एलिमेंट्स ऑफ novel. So you should be prepared for theme, plot, character, setting, conflict, language, style. ओके, हा मी जो ॲनिमल फार्मचा जो तुलनात्मक प्रकार तुमच्यासमोर प्रेझेंट केला हे माझ्या पद्धतीने मी केलेलं आहे. तुम्ही इथं दुसरी नॉवेल घेऊ शकता इन यू कॅन जस्ट एन्जॉय द रीडिंग. इथं थांबायची वेळ झाली या व्हिडिओमध्ये. आपल्याला दुसरा आणखी एक व्हिडिओ करायचा आहे याच्यातला टाईप्स ऑफ नॉवेल्स नावाचा. आपण नेक्स्ट टाईम तो बघायचा आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, पुन्हा रिक्वेस्ट करतो की मला माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करत चला.
आणि तुम्ही सहन करताय मला. थँक्यू सो मच.